हे गाईज, गुड इव्हनिंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता गाईज वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि आता 5 वाजता मी ब्लॉगची स्टार्ट करतोय. कारण का झोपलेलो होतो, आता झोपून उठलेलो आहे आणि जस्ट आंघोळ तेन करून फ्रेश तेन होऊन रेडी झालेलो आहे. आणि अजून तर काय आपण काय खाल्लं नाही. तर आणि सध्या तरी आता काय प्लॅन पण नाही खायचा, कारण का सकाळी नाश्ता झालेला आहे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तो बघितला असेल तुम्ही. सकाळी नाश्ता करून रूमवर येऊन झोपलो, आता उठलेलो आहे आणि आता बघूया आज काहीतरी आज काय करायचं. कारण का काल तर प्लॅन काय झाला नाही, कारण का काल यायला सगळ्यांना लेट झाला आणि मला बनवायला पण कंटाळा आला होता. आज बघू, आज काहीतरी बनवू, नाही तर आपल्याकडे कायमचा फिक्स ऑप्शन असतो तो म्हणजे कॅन्टीनला जाऊन जेवायचं. तर बघू आज काय होतंय, काय माहिती. बनवलं तर बनवेन, नाहीतर नाही. तर आता मी जस्ट रेडी झालेलो आहे आणि आता वाजलेले आहेत 9:30 आणि मी आता जर्किन सुद्धा घातलेलं आहे, कारण का इकडे थंडी पण खूप सुटलेली आहे. तर आता 9:30 वाजलेले आहेत. आज आम्ही जाणार आहोत बाईकने आणि त्याआधी मी टाकलेले आहेत कपडे वॉश करायला. वॉशिंग मशीन चालू करून चाललोय, म्हणजे रात्रपर्यंत सगळे कपडे वॉश होऊन जातील. मग सकाळी आले की फक्त वाळत घालायचं. चला मग आता जाऊया मस्तपैकी ऑफिसमध्ये आणि जेवायला जाऊ आपल्याला नेहमीप्रमाणे कॅन्टीनमध्ये. चला चाव. तर गाईस, आता आज निखिल चालवणार आहे गाडी आणि मी आता मागे बसून जाणार आहे ऑफिसमध्ये. तर आता गाडी अवेलेबल आहे म्हणून गाडीने गेलो होतो. काल बस होती, गाडी नव्हती अवेलेबल, म्हणताना बसने गेलो होतो. तर चला जाऊया ऑफिसमध्ये. तर आता गाडी पार्क करून आता आम्ही चाललो ऑफिसमध्ये. चला जाऊया. थंडी पण आता खूप वाजत आहे, रात्रीचे आता 10 वाजत आलेले. ऑफिसमध्ये आता जस्ट आम्ही एंटर झालो. चलते हे. तर गाईज, मी आता जेवण करायला लावलेलं आहे. मी घेतलेलं आहे पनीर हैदराबादी बिर्याणी. आता कसला मसाला टाकलाय काय माहिती, सगळं हिरवं हिरवं करून ठेवलेलं आहे राईस. पनीर तर एवढंच आहे भाई. मला म्हणतोय की पीस एवढे छोटे केलेत की तुम्हाला दिसणार पण नाही. यात पनीर आता कसं ओळखाय, सगळा राईसच दिसतोय. पनीरच्या नावाखाली फक्त राईसच विकायला लागले गाईस. ही आहे कॅन्टीनची अवस्था आमच्या. काय आता ऑप्शन नाही, हा एक खावंच लागते आता आम्हाला. चला हा एक खाऊया आपण आणि परत जाऊया. गाईस, आता सकाळचे वाजलेले आहेत 6. मी आता आणि परत आलेलो आहे चेहरा धुण्यासाठी, कारण का थोडीफार झोप आलेली आहे. आता थोडे तास राहिलेले आहेत. 8 वाजता आपली शिफ्ट संपते. 8 वाजल्यानंतर जसं शिफ्ट संपेल तसे आपण जाणार आहे सरळ रूमवरती आणि झोपणार आहे. कारण का आज नाईट खूप म्हणजे खूप भयंकर झाले, काय विचारू नको. झोप पण खूप येते आणि झोपलं पण नाही. आणि काम एक चांगलं झालं म्हणजे आज जर्किन म्हणून आलो, कारण का आज बाहेर पण थंड बाहेर खूप सुटली होती. आम्ही जेवायला गेलो तर त्यावेळेस एवढी थंड होती की काय विचारू नका. त्याने परत लगेच ऑफिसमध्ये आलो, बाहेर काय फिरलोच नाही. आता ठीक आहे, आता तरी 2 तास आहे. आता मस्त मी चेहरा धुतो आणि परत ॲज डेस्कवरती जातो. तुम्हाला भेटतो शिफ्ट संपल्यानंतर. तर गाईज, आता आपली शिफ्ट संपलेली आहे. आता वाजलेले सकाळचे 8 आणि मी रेडी आहे हेल्मेट घेऊन गाडीवरून जाण्यासाठी. सकाळची फिलिंगच काय वेगळी आहे. एवढा मोसम भारी होतोय ना, काय विचारू नका. पण काल ना एक सीन झाला होता, काल इश्यू आला होता आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण रात्र जागं व्हायला लागलं होतं. त्यामुळे आज काय आपण नाश्ता करणार नाही. मी आता सरळ जाणार रूमवरती आणि डायरेक्ट झोपणार आहे. मग दुपारी उठल्यानंतर ना बघू काय असेल ते असेल. आता तर डोळ्यात एवढी झोप आहे, पण मला सेफली बाईक चालवत जायचे. आता इथे बाईक लावलेलं आहे आणि थंडी पण खूप वाढलेलं आहे. काल जर्किंग घातल्याचा एक फायदा तरी झाला की ॲटलिस्ट आता थंडी तर एवढी वाजत नाही. आणि पण आपल्याला इथून बाईकवरनं जायचं आहे. आता जरा गारगार वारातून सुटले आहे सकाळचं. बघूया आता काय होतंय. तर निखिल पण येतोय सोबत माझ्या. निखिलला सोडणार आहे स्टेशनवरती आणि मग परत ना जाणार आहे रूमवरती. जाऊन मस्तपैकी झोपणार आहे. आता मी जस्ट रूमवरती पोचलेलो आहे आणि काल जी कपडे धुवायला टाकली होती वॉशिंग मशीनमध्ये ती रात्रपर्यंत धुवून निघालेले आहेत. आता फक्त आपलं एकच काम आहे की या कपड्यांना आता वाळत टाकतो. आता धुवून झालेले आहेत, त्यांना वाळत टाकतो आणि मी मस्तपैकी रूमवर झोपतो. तर आजचा व्लॉग हा इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच व्हिडिओ घेऊन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.